सुस्वागतम, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये। आज का ब्लॉग इधर से शुरुआत करता हूँ। सुबह सुबह उठकर मैंने आता तयारी केलेली आहे। मला ना हिंदीचे झटके येतात कधी कधी बोलायचे, पण मला हिंदी शिकायची एकदम अशी चांगली नीट नेटकी। कारण की मी जर हिंदी बोलायला लागलो ना तर जाम लोक हसतात, ज्यांच्याबद्दल म्हणजे ज्यांच्यासोबत मी हिंदी बात करता हूँ वो लोग मेरे पे बहुत हसते हैं। चालेल चला, आता टी शर्ट पण माझे जरा टाईट होत चालेल, बॉडी वाढली वाटतं मस्त। म्हणजे थांब उठशील जरा, थांब असती ओके। डिओ वगैरे मस्तपैकी मारून घेऊ। पाब्लो डॉलर, पाब्लो उल्हासनगरचा माल 50 रुपये ऑनली। बघा या सगळ्यामध्ये माझा फक्त पावडर टिकली माझा एवढंच, बाकी काय नाही। या सगळ्या इकडं तिकडं या इकडं ओके। हाय हाय माझे बाबू, हाय लालू। चला मारून घेतलेला आहे। त्या डॉलरच्या पाबलोला काय मजा नाही, पावर नाही आला। पावडरिंग सगळा उदो उदो झालेला आहे। असू दे, उदो उदो आहे आई माऊलीचा उदो उदो। यो मारू, जो मला दुबईचा गिफ्ट आलेला आहे, मस्त आहे। ये बघा, दुबई से आया है, दुबई से लाया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो। मस्त आहे, एक नंबर वास आहे। व्हेरी डार्क अँड व्हेरी सेक्सी काढामध्ये बन ओके। लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मी फुटलेला माल मटेरियल। हे बघा मिनिमालिस्टचा काहीतरी आहे, हालतं फुटले ह्याच्या सगळं तुटले। असू दे, तुटले तर तुटले। अजूनपर्यंत आम्ही हे वापरतोय, आता राहिले थोडासाच अजून ओके। असू दे, चला वापराचा काम करायचा गरीब माणूस हा। या बघा इथला आमचा जाम घाण दिसतंय, हे AC मुळे प्रॉब्लेम झालेला आहे। इथला पडदा काढलेला आहे मी, यो पहिलेचा पडद्याचा हुक राहिलेला आहे आणि तो आता लावलेला पडद्याचा हुक, पण इथं लावला ना तर एवढाच दिसेल, तो वेळी गलिच्छ दिसेल। तो गलिच्छ काम पण जमणार नाही, गलिच्छ नाही दिसणार, चांगलाच दिसेल। ही खिडकी झाकेल, त्या साईडला कसं आम्ही कचरा बिचरा भेटतो ना, पण ते जाम जायला लागल्यानं धुवीत नाही। आणि दांडा इकडे, दांडा बसायचा नाका नाक्यावर दांडा, दांड्यावर दांडा, दांड्यामध्ये पदर घातला ग भीमा। चला असू दे, आपण असे गाणी बोलतच असतो। आता आम्ही चाललेलो, हम निकले हे सवारी करने के लिए, कुठेतरी चाललो आहे। चला बघूया, बसू गाडीत। ही एक कोंबडी इथे बसलेली आहे, काय खाते? खिचडी संपली ओके। भावांना घेऊन बसले, दोघं बसले आणि कोंबडी इथं बाजूलाच बसले। कोंबडीची किती फुकाट भेटलेली कोंबडी आमच्या घरात जोजू आहे नाही का, कुत्रा नाही तर आम्हाला कुत्रा पाहिजे, मला कुत्रा पाहिजे, चांगला कुत्रा पाहिजे। 2-3 कुत्री पाहिजे, एक घरात, एक हॉटेलवर आणि एक दुसऱ्या नवीन हॉटेलवर पण पाहिजे। कोणच्या जवळ असेल तर चांगला एकदम गब्दूल केसांवाला एकदम द्या, म्हणजे एकदम द्या, म्हणजे एकदमच द्या। तिन्ही असतील तर चांगली एकदम काली कूट ब्राऊन शेड। फुकाट नाही, पैसे देईल पण गावठी पाहिजे। गावठी कसा, गावठी दणकारला डेंजर असतं, त्याच्यामुळं कोणी येणारच नाही। ते इंग्लिश काही कामाची नाही, नुसता खायला टाका, नुसता हागा, त्यांची घाण करा, आगा मुता खायचा आणि झोपायचा, तेवढाच। गावठी कसा राखणदार करतं, म्हणून आज माझ्या घशाची पार वांगा झाले, वांगा घशाचा। त्याच्यामुळे आता गरम पाणी केलेलं आहे मी, सकाळपासून गुरल्या वगैरे केले, जाम सर्दी आहे, क्या सांगू तुम लोगों को। अभी मैं पाणी पिऊन घेत आहो, पाणी इज व्हेरी थंडा। चला निघूया। ए बाबा चलतं का नाही? 3 वाजले इथंच। बाजारात जायचा कावा, मिनी सामान भरायचा कावा, फिरायचा कावा, घरी यायचा कावा, परत जिमला जायचा कावा, नेला सोराचा कावा, व्हेरी डेंजरस। चला निघालेलो आहे, गाडीत बसलेलो आहे। गाडीत आसन गृह काय, गाडीत आपण गाडी में बैठे हे ते नाही का, चावी घेतली वाटतं खिशाने ओके। चला चावी वगैरे घेतलेली आहे आणि इकडे मिक्सर वगैरे सगळे आमचे बनवायला घेतलेले आहेत। कैच्या पाजवाला घेतल्या आणि यांची तोंडाच एवढी चालतात तर कैची काय यांच्या समोर चालेल? काय तोंडाच एवढी चालतात तर बोलो कैची काय यांच्या समोर एवढी चालेल नाही का? माझे नाही चालेल ओके। चला चला, मिक्सर बनवायला आणला, मिक्सरवाल्याजवळ मिक्सर नेला, त्याने पिन लावली तर मिक्सर तर चालू आहे, भिंगतो तो। आता काय करू, यावेळी इज्जत घालवतील माझी सगळीकडे, हसायचा काम। मिक्सर एकदम टकाटक चालू आहे,
मग हॉटेलच्या मिक्सर बोलतो हॉटेलच्या कुकरचं 2 रबर घेतलं. आपल्या टिकीट जाऊन दे ना. एक आलेलो आहे आता सामान घेऊन. टिकीट नाही खोले का लागतं आहे. आलेलो आहे सामान घेऊन. बायकोचा आता माझा सामान घ्यावाला आल्या इकडं. क्या बोलूँ तुम लोगों को, ये सब झेलना पड़ता है मेरे को. सामान वगैरे भर दिया है मैंने अच्छे से रख. चला एवढा घेतलेला आहे सामान. भाजी घेऊन आल्या आणि इथं उपास सामान घ्यायला आल्या. मावशीजवळ आल्या कारण की मावशीजवळ सगळा सामान रेडी भेटतं. फळा पण इकडंच आहेत. सगळं दुकान फळांचा मांडले, इकडं सामानांचा मांडले. शिवायचा वाका सोडून आल्या कारण की इथं सगळा भेटतं. शिवाय चौकाने एक तिकडे घे एक इकडे घे. आणि आज ब्लॉगमध्ये काय जास्त दाखवलं नाही. सर्दी मारणाच झाले न. घसावरा दुखतं, घशाचा वांगा झाले. हे तुझे एक सामान इकडं DP चौकान आले. अख्खा शिवाय चौक सोडून कारण की इकडं सगळा भेटतं मावशीजवळ. काही टेन्शन नाही. हे मावशीजवळ मूर्त्या बी आहेत घ्यायच्यात का? त्या दिवशी मूर्ती घ्यायला तिने अख्खा शिवाय चौक फिरवला. इकडं दुनियाच्या मूर्त्या भरल्या. एक उपासासाठी 3-3, 4-4 दिवस मार्केट आणि गाडी न्यायला होतं. फुकाटचा डिझेल आला. चला सामान पण घेतलेला आहे आता. सब मैंने सामान भी लिया है. ये खाना लिया है खायला. जोर से खोलो ना, ताकत नहीं है क्या तुम्हारे में? एवढी फलं घेतली. इतना फ्रूट्स लिया. पीछे रखती हो फ्रूट्स? चलेगा पीछे रखो और फटाफट रखो. दरवाजा फटाफट बंद करो. सब कुछ लिया है. इनका उपवास मला समजत नाही. या बायका उपवास करतान का? उपवास करतान नवऱ्यासाठी आणि त्रास देतान नवऱ्याला. एवढा छलतान. बाप रे बाप. तुम्ही उपवास कशाला करता? बिनकामाचा उपवास करत नका जाऊ. त्यापेक्षा नवऱ्याला खुश ठेवा. चांगला खाना पिना सगळा मस्त बनवून द्या. सकाळी रोज देते पण खुश ठेवा असं मी बोलतो. नुसतं कशाला भांडण, कशाला उगाच कीच घालायची आहे. बरोबर आहे का नाही? तशी तू नाही घालत कीच. तू डायरेक्ट तांडव करते. ऑर्किड काय? तो चलो अभी हम निकलते हैं. और पार्लर में भी जाने का है क्या तुम्हाला? अरे बाप रे, खर्चच खर्च आहे. खर्च आहे वाटतं गणपतीला. म्हणून लग्न मत करो. लगीन करोगे तो बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे. अभी हम निकल पड़े हैं पार्लर की तरफ. जा रहे हैं. देखते हैं उधर कितना टाइम लगता है. ऑलरेडी बज चुके हैं. बहुत बज चुके हैं. चला आता पार्लरला. हमाऱ्या पोरांचा मस्त टेन्शनच नाही. काय नहीं. पॉन्ड्स पाउडर 10 रुपये का खर्चा. फेयर एंड लवली 5 रुपये का खर्चा. ती पण अभी बढ़ चुकी है. कुछ लगभग 12 रुपये हो चुके हैं. फेयर एंड लवली 4-5 कम से कम मैं फेयर एंड लवली बचपन से वापरता आ रहा हूँ. लेकिन आज तक मेरे अंदर मेरा कलर मेरा अंदर से भी नहीं बदला और बाहर से भी नहीं बदला. फेयर एंड लवली ये सब स्कैम है. स्कैम झूठ मूठ का काही नाही होत त्याच्याने. पण काय है थोड़ा मैं क्यों लगाता हूँ? क्योंकि फेयर एंड लवली लगाने के बाद जो पाउडर अपन लगाते हैं ना उसके ऊपर थोड़ा चिपक जाता है. जल्दी निकलत नहीं. उसके लिए मैं यूज करता हूँ फेयर एंड लवली. तर मंडली अभी मैं पहुंचा हूँ हमारे मामा के घर. अभी इधर आके इतना बड़ा डेकोरेशन का काम हाथ में लिया है. और ऐसा डेकोरेशन बनाने का है सोचा है इस बारी. ये साल मेरे को लग रहा है ऐसा हमारे मामा ने कमबैक किया है 10-12 सालों में ऐसा. क्योंकि पहले हम घर में बनाते थे. ये बच्चा जब इसे पैदा हुआ ना तभी से मकर बनाना बंद हो गया. तो अभी आज बहुत सालों से मकर बनाने के लिए शुरू किया है. अभी देखते हैं. हाँ मतलब ये साल में शुरू किया है. अभी देखते हैं. लवकरच तुम्हाला मी दाखवणार किती भारी होणार आणि भारीच होणार. काय टेन्शन नाही त्याच्याबद्दल. आता इकडे एक जागरण चालू होणार. आता 3 दिवस राहिलेत. आता काय माहिती 2 दिवस म्हणजे आमचा गणपती बसतो तरी पण आमचं डेकोरेशन चालू असतं. आमचं नाही 99% लोकांचा काय ना काय कमी असं सगळ्यांनाच वाटतं.
ते आम्ही आता बघूया, करणार पटापट. आम्ही म्हणजे मामा. वन मॅन शो एकच माणूस करणार, दुसरा कोणी नाही करणार इथं. सगळे खिलाडी आता लग्न केली, पोरा झाली, सगळी ज्याच्या ज्याच्या कामाला लागली. चला. खरंच आज फ्री आहे येवलेच्या. मम्मीचं काम वाचवलं तुम्ही म्हणजे आज येवलेच्या फ्री आहे का? तो हमारे बाजू में इधर येवले चाय का आज ओपनिंग है, तर त्याच्यामुळे आज चहा फ्री आहे. टेन्शन नाही. आज विकर्षण यायचा किटल्या किटल्या भरून नाही, इकडचा दुसरीकडे चहा फिरवाला. चला भर मग कप. पार्लरमध्ये जाऊन आलेली मॅडम. पार्लरमध्ये जाऊन केलास काय तू? तू जशी आहे तशीच काली दिसतेस. मग चेहरा साफ नाही केला, आपली घसणी घे घसणी. चेहरा साफ. उद्याच्या आलू पातोड्यांची सोय, आलू वड्यांची सोय उद्या परवा. चला उद्या गणपती येणार मस्तपैकी. गणपतीला आम्ही घ्यायला जाणार, मग गणपती येणार. मग चला आता आम्ही पण जाणार. हम निकल पडे हे आमच्या घर पे. आमची मांजर आहे, याचं नाव गजा ठेवले, गजा. ओके. पण एक जाम वाईट गोष्ट झाली काल रात्री. हॉटेलवरची मांजरीच्या अंगावल्या कोणीतरी गाडी घातली, तिला पण 6 पोरा झाल्या, 6 का 5 पोरा झाल्या. अंगावरच्या गाडी घातले. तिचा एवढं म्हणजे मागचा कामच नाही करीत बिचारी. अख्खा दिवस नव्हती. रात्री 12 ते 1ला एका कस्टमरला दिसली, तेव्हा त्यांनी सांगला दाखवला का तुमची मांजर पडले. त्याच्यानंतर मग तिला आणली, मग पिलांच्या जवळ तिची आंघोळ बिंगोल केली ना, मग पिलांच्या जवळ नेऊन ठेवली. पोरा म्हणजे वाईट वाटला ना, बिचारी पोरा तिची. आणि एवढी परिस्थिती खराब झाली तिची, ती काय खाला पण नाही. तिला झाला असेल. बघूया चला आता दाखवील मी तुम्हाला नक्कीच हॉटेलवर गेल्यावर. बिचारी मांजर इथं बसले, तिच्या हालत मला बघवत नाही. तिचा मागचा बघा सगळा हे झाले. तिला दूध टाकले, सगळं टाकले. तिची पिल्ला नाराज झाल्या. बिचारी जिंदगी खराब झाली. शेपटी पण हालत नाही ना. आमची पिल्ला घेऊन जावा, देणार पिल्ली देणार. आमची मांजरीची पिल्ली कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जावा. क्रॉस ब्रीड आहे. पिल्ला पण लय खात्री आहेत. तिचा मूडच नसेल होत रे जेवाचा. अय सोनू, तिचा मूड जेवाचा होतच नसेल ना. काहीच नाही. ती काय बरा दिला चिकन वजन सगळा दिलेला. बघते तरी नुसती बघते आशेन बघते रे ती. 15 अभी पहुंचा हूँ घर पे, लाया हूँ चिल्ली का पनीर. ओ सॉरी, पनीर की चिल्ली लाया हूँ अभी खाने. ये बघा मखार बनवायला बसलो होतो. वेरी डेंजरस पैंट, ये लगेच घाण हो जाती है. अभी ये पनीर का चिल्ली खा लेते हैं मस्त पैकी. फिर से जाएंगे मखार बनाने को. और काय नहीं, बस संपला विषय. ओके, हो गया है मेरा सब खाना खा के. चिल्ली पनीर चिल्ली. आप क्या बना रही हो मैडम जी? लाल चना. चना छोले नो, चना ओले. ओके, ये दाल है क्या? ये पीने के लिए रहता है. ये दाल मस्त दाल मखनी है. नॉर्मल दाल है. मखनी कैसा रहता है? मक्खन टाकून. मक्खन दाल में मक्खन रहता है क्या? ओके, दिस इज नॉट दाल मखनी. देन तुम्हाला व्हेज नाही आवडत, तुम्हाला फक्त नॉन व्हेज आवडतं. पण मी आज पनीर चिल्ली खाली. हे काय आहे? रामेठा. दिस इज रामेठा. ओके, आपने कांदा टमाटा फ्राई करके क्या बनाने के लिए है? दिस इज लाल चना. चना छोले का सॉरी चना ओले. छोले नाही, चना ओले. चणे खायला घालतात, नुसती पादायला येते. तुम्ही खातात का पादायला? Yeah.